समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. भिलवडी तालुका पोलीस जिल्हा सांगली येथे बेकायदेशीर सावकारकीचे गंभीर प्रकरण उघडकीस आले असून दौलत शंकर पाटील राहणार भिलवडी व धनंजय शंकर चोथे राहणार अंकलखोप या दोन खासगी सावकारांविरुद्ध भिलवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमोल राजेंद्र जंगम वय 29 व्यवसाय टीव्ही रिपेअरिंग व विक्री राहणार भिलवडी यांनी भिलवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार दिनांक 4 एप्रिल 2022 पासून दौलत शंकर पाटील राहणार भिलवडी व धनंजय शंकर चोथे राहणार अंकलखोप या दोघांकडे कोणताही वैध सावकारी परवाना नसताना त्यांनी 5% ते 10% दराने ऑनलाईन फोन पे माध्यमातून एकूण 21,29,500 रुपये कर्ज दिले होते. दरम्यान फिर्यादीने सदर रकमेची परतफेड करताना फोन पेद्वारे 17,6205 रुपये तसेच रोख स्वरूपात अंदाजे 20 लाख रुपये असे एकूण ऑनलाईन व रोख रक्कम अशी 37,64,205 रुपयांची रक्कम मुद्दल व व्याजासह परतफेड केली आहे. तरीही संबंधित सावकारांनी संगनमत करून घेतलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्कम परत मिळूनही अजूनही मुद्दल बाकी असल्याचा दावा करत फिर्यादीला मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हे तर संबंधित सावकारांनी फिर्यादीच्या व्यवसायाच्या ठिकाणी व घरी जाऊन दमदाटी केली. पैसे परत देऊ शकत नसतील तर तुझी गाडी व घर आमच्या नावावर कर अशी धमकी देत बेकायदेशीर सावकारकी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी दिनांक 21 एप्रिल 2026 रोजी भिलवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र सावकारी अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पावशे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून बेकायदेशीर सावकारकी विरोधात कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी स्वयंघोषित बेकायदेशीर सावकारांकडून कोणत्याही प्रकारची रक्कम दिली जात असेल किंवा दिलेली रक्कम वसूल करताना अवाजवी व्याज वसूल करण्यात येत असेल, दमदाटी धमकी दिली जात असेल तर अशा लोकांनी कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये न बाळगता तात्काळ भिलवडी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. पोलीस योग्य ती कारवाई करतील असे आवाहन केले आहे. क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.